नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे। मान्सून लवकरच केरळमध्ये दाखल होत आहे। 26 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होत असून आज दिवसभरामध्ये आणि पुढील 3 दिवस राज्यभरामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे। आज दिवसभरामध्ये राज्याच्या काही भागांमध्ये आपल्याला अवकाळी पाऊस बघायला मिळणार आहे। तर आपण सविस्तर बघणार आहोत आज कोणत्या भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी। चला तर सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे बघितलं आज दिवसभरामध्ये तर सावंतवाडी, मालवण, कुणकेश्वर, कणकवली, पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे या परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते आज दिवसभरामध्ये। तसेच हा जो सर्व काही परिसर आहे विजयदुर्ग, राजापूर, खारेपतन, गगनबावडा, रायपतन या परिसरामध्ये देखील विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे। रत्नागिरी जिल्ह्याकडे जर बघितलं तर पूर्व भागाकडे काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तर बेलकर, साखरपा, मलकापूर, कोकरूड हा जो काही सर्व परिसर आहे, संगमेश्वर, मेधा या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतो। माखजन, कोयना, पाटण, गुहागर, चिपळूण या ठिकाणी ढगाळ वातावरण जास्त राहील। विजांचा गडगडाट आणि अवकाळी पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आज दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते। दापोली, खेड, प्रतापगडकडे देखील पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते। देवेघर, गोरेगाव ढगाळ वातावरण या ठिकाणी जास्त राहील। रोहा, लवासा, अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन, खोपोली, कासमत या सर्व परिसरामध्ये ढगाळ वातावरण विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो। ढगाळ वातावरण राहील, हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते। मुंबई, नवी मुंबई, ठाणेकडे ढगाळ वातावरण राहील, बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील, पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे, भाग बदलत पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय। आणि मित्रांनो, इकडे पालघरकडे जोर कमी आहे, मात्र नाशिकच्या काही भागांमध्ये आज पावसाची शक्यता जास्त आहे। नाशिकमध्ये देखील आज पाऊस बघायला मिळू शकतोय। त्र्यंबक, इगतपुरी हा जो काही परिसर विजांचा गडगडाट पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे। इगतपुरी, मुंडेगाव, वाडीवार्थी, त्र्यंबक, मोखाडा, खोडाला तसेच आसपासचा जो सर्व काही परिसर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे। नाशिक, नागपूर, ओझर, देवळाली, पांढुर्ली, सिन्नर, निमगाव, सिन्नर, म्हाळसाकोरी, मंजूर, देवगाव, निफाड, लासलगाव, पाटोदा, येवला या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता आहे। मालेगाव, मनमाड, सटाणा, देवळा, चांदवड, सापुतारा, वणी हा जो काही परिसर आहे सटाणा, देवळा, चांदवड, कळवण, दोधांबे या परिसरामध्ये देखील आज पाऊस बघायला मिळू शकतो। विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे। तसंच धुळे जिल्ह्याकडे देखील काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो। धुळेमध्ये साक्री तसं आसपासचा जो सर्व काही परिसर आहे साक्री, चिंचखेडे, मसाले, दुसाने, डोमकानी, तिटाणे या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे। नंदुरबारच्या काही भागामध्ये नंदुरबार, दोंडाईचा, शहादा, तळोदा या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील, काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात। जळगावमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे, पावसाचा जोर थोडा कमी आहे, हलक्या सरी। छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहील, हलक्या सरी काही भाग बदलत बघायला मिळू शकत आहे। अहिल्यानगरच्या पश्चिमेला काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे, काही ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। टाकळी, डोंकेश्वर, पारनेर, भालवानी, राहुरीच्या काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे। राहुरी तसंच घारगाव हा जो काही परिसर आहे लगतचा परिसर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे। श्रीरामपूर, संगमनेरकडे पावसाची शक्यता आहे। अकोला तालुक्याकडे पावसाची शक्यता आहे। अकोला, संगमनेर, आश्वी, लोणी या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो। हलक्या सरींची शक्यता आहे, जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही, मात्र हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे। आणि या ठिकाणी कोपरगाव, श्रीरामपूर, शिर्डी, पुलतांबा, जवळकी, केलवड या परिसरामध्ये देखील पाऊस बघायला मिळू शकतो अहिल्यानगरच्या या परिसरामध्ये। तर मित्रांनो, पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज पावसाची शक्यता आहे। पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर ढगाळ वातावरण, विजांचा गडगडाट, हलक्या सरींची शक्यता आहे। तर पुणे जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतो लोणी, काळभोर, वाघोली, सुसगाव, पुनावली, आळंदी, दायरी, शिवापूर, सोनापूर तसेच चाकण, मंचर या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे आज दिवसभरामध्ये। जुन्नरकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतो विजांच्या गडगडाटासह या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे। तसेच हा जो काही परिसर आहे पुण्यामध्ये दायरी, लोणी, काळभोर, शिवापूर, सासवड, केटवले, जेजुरी, मारगाव या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आहे। लोणंद, फलटण, बारामतीकडे पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये। सातारामध्ये आज पावसाची शक्यता आहे। मेधा, वसरकोट, सवराट, रळशी, शिंग्यावडे, रहमतपूर, कोरेगाव, मोल, आद्राकी, देवरा या परिसरामध्ये विजांचा गडगडाट, अवकाळी पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे। कराड, विटा, मायणी या परिसरामध्ये देखील सांगलीच्या उत्तर परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो। सांगलीच्या बऱ्याच भागामध्ये आज पावसाची शक्यता आहे। सांगली, तासगाव, कोची, नागज या परिसरामध्ये। कोल्हापूरमध्ये आज पावसाची शक्यता आहे। कोल्हापूर, ज्योतिबा, कोडोली, किनी, आष्टा, राधानगरी, गगनबावडा, निपाणी, चिकोडी आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि या ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे।
सोलापूरकडे जर बघितलं, सोलापूरकडे पावसाची शक्यता फार काही नाही. मात्र रात्रीच्या दरम्यान काही ठिकाणी हलक्या सरी सोलापूरच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतात. सोलापूर, लातूर, बीडकडे ढगाळ वातावरण राहील. भाग बदलत काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. आणि महाराष्ट्राच्या बाकी भागकडे बघितलं तर बाकी भागकडे पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये फार काही नाही. मात्र मित्रांनो, या ठिकाणी पुढील 5 दिवसांमध्ये जर बघितलं तर पुढील 5 दिवसांमध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढतोय. विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. आपण पुढील व्हिडिओमध्ये पुढील 5 दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत. कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. चला तर व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. आपल्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.